गाईज बघा आज आमची अक्का काय भाजते. अक्का काय भाजते अक्का तू? धने मसाला बनवायचा आहे ना आपल्याला आता. मिरचीचा मिरचीचा मसाला असतो ना. हो मग मसाला बनवून आपण ते खाणार. मग खाणार नाही तर का फेकणार का आपण ते सगळा. पण ते कशासोबत खायचं? भाकरी कशासोबत असतं? आणि बघा आमची आई इथं बसली आहे. अक्का इथं भाजतीये धने आता भाजते. मग आता पूर्ण अर्धा धने भाजून राहिले, अजून भाजायचे आहेत आपल्याला. इथं आहेत ते धने. इथं आहेत ते धने. हा तिकडून ये, तिकडून ये. बघा कसं भाजलंय. चालू करायचं. काय स्टॉपच आहे ना. हा तू हे काय भाजते आता? आता हे मिरच्या भाजते बाबा. लय खोकला यायला लागलाय मला आता ह्याचा मिरच्यांचा. हो आपण मिरचीची पण भाजी बनवू शकतो खायला. आपण सगळ्याची भाजी बनवू शकतो. तिकडे हो तुला खोकला येईल तिकडून हो. आई ये पकड. त्या टोपलीत टाकून आई. हे बघा इथं पण मिरच्या पडलेत. इथं पण आहेत. अजून हे मिरच्या जे आहेत ना ते पण आपल्याला भाजायचे हो ना का. पण ह्याला भाजायसाठी 2 दिवस लागन. कशाला 2 दिवस लागेल? आता होत्यात भाजून 10-15 10-15 1 तास लागन वाटतं. आता किती मिरच्या आहेत आणि ते टोपलं बघा. ते कसं होणार? तू धर सोड जरा. काय नाही बस झालं. बघितलं ना भाजल्याला. डन बघितलं दिसलं त्यांना भाजायला. झालं. ही सगळे मसाले आहेत आपले अख्खे खडे मसाले. हे पण सगळे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आता सगळे बघा. आणि ते एवढं खोबरं अर्धा किलो असेल एवढं वाटून आणले थोडं, त्याला पण भाजायचे. हे चला हे मसाले सगळे भाजून घेऊया आपण. मिरच्या झाल्यात भाजून, ते बघा तिकडे वरती ठेवल्यात मिरच्या, कांदा, धने सगळं भाजून झाले. ते दिसतंय का? जाऊन दाखवते बाई. ते बघा खोकला येऊन येऊन बेजार झाली. हे बघा एवढा झाला कांदा, एकदम मस्त पापडसारखा कुडकुडीत झालाय. आणि मिरच्या एवढ्या त्या आणि खाली एक आहे एवढा झालाय भाजून. आता तेवढा भाजायचा, भाजून मग कुठून आणायचा. चला तर आता हे भाजते मी. पुढे व्हिडिओ बघत राहा आमचा. चिकू त्यात ते टाकू नको. चला हे झालंय भाजून, आता काढते. मसाला मागायला सगळा हे दोन्ही पण टाकलेत. फुलं सेम दिसतेत पण ही वेगळी आहेत आणि ही वेगळी आहेत. ह्याला जास्त वास आहे आणि ही महाग पण जास्त आहे. चला खोबरं भाजून घेते. एवढं असं लाल लाल भाजायचं मस्त एकदम असं. काय करते गाणे? काय करते? त्यांना लई मज्जा येईल. हे बघा तिकडे बघा लेकर बघा नुसती येड्यावणी करते ती. नुसती माकडावणी ती पोरगी देते बघा. दिसते का कशी माकडावणी खेळते तिकडे. जिथं जाईन तिथं महाग येते ती. चाळ फुकू का? चला झाल्या मिरच्या, मसाला भाजून झालेला आहे सगळा. आता कुटुळ्याला न्यायचा. आता किती किलो होते तुम्हाला सांगते मी नंतर. 10 किलोचं प्रमाण तर होईलच. आता आई आमची लागली गोळा करायला सगळं ठेवून द्यायला. चला बाप्पा सांगायला तर अनुच्या करामती सांगायला लागलेत. पोरगी काय करते दिवसभर.
कमी झाला कसं बोलायला लागली मधी मधी. काय गप्पा मारती तू? मला पण बोलू दे ना थोडं. होय का? आपण करून दे माझ्या डोळ्यात जायची बाई. तिकडे पण आहू चालू आहे. गेल्या वर्षी चांगला 9.5 ते 10 किलो झालता. 9.5-10. त्यावेळेस फक्त 7.5 किलो झालाय. आणि मला वाटतं ना मसालेवाल्यानेच काढून घेतलाय माझा मसाला. समोर कुठला आणि त्याच्याकडे निघाला ना दळायला तवा. सांगा कोणी कोणी केलाय मसाला. सगळे उन्हाळ्याची काम. आमच्याकडे तर पाऊस पडायला लागलाय. आभाळ यायला लागले. झालं हाता बाजूला काम एकदा. कांदा कुठलाच नाही. कांदा पुन्हा मिक्सरला फिरून न्यायला पाहिजे होता बारीक जरा आबडधोबड. खोबरं कसं निघतं तसं. सुकवलेला तळलेला कांदा होता एकदम असा. काळा मसाला आहे आमचा देऊ. मटन मच्छी नंबर 1 होती आमच्या या मसाल्यात. सायलीला नाही आवडत. आवडते बोल. मुकी झाली. हा ही एक भरणी ती एक भरणी भरली तरी बस होईल. वर्षभर जाईन असं वाटत नाही आता हे मसाला एवढा. कारण 2 किलो कमी झालाय. 10 किलो तर लागत आहे वर्षाला आम्हाला. तर चला सांगा कोणाचा झालाय करून कोणाचा नाही. बोलून टाकते आता एवढा. बाय. टेक केअर. इंग्लिश भाषा. सबस्क्राईब शेअर करा म्हणते.